भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानेच्या सुलतानेला जवाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, शिक्षक व पालक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात मास्टरमाइंडच्या विद्या मंदिर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असे स्वागत करीत आहे। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अखंड महाराष्ट्रातील आपल्या महाराष्ट्राच्या स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज मधील म्हणजेच स्टेट बोर्डाच्या इयत्ता 4थी ते इयत्ता 12वी पर्यंतचे सर्व पाठ, सर्व धडे, सर्व घटक हाय टेक्नॉलॉजीच्या पीपीटी सह आणि अतिशय परिपूर्ण सखोल प्रेझेंटेशन सह कंप्लीट करणार आहोत आणि तेही संपूर्ण वर्षभर, फक्त वर्षभरच नाही तर लाईफ टाइम सर्व धडे, सिलेबस बदलला तरी तो नव्या सिलेबस सह सर्व धडे हे आपल्याला फ्री असणार आहेत आणि म्हणून सर्व शाळा शिक्षक वृंद हे विद्यार्थ्यांना शाळेतील डिजिटल बोर्डवर सुद्धा दाखवू शकतात। मुलं घरी जाऊन आपल्या वडिलांच्या आईच्या मोबाईलवर आपल्याला पाहिजे त्या वेळेला पाहिजे तितके वेळा हे सर्व धडे पाहू शकतात आणि फक्त धडेच नाही, प्रश्नोत्तरासाठीच फक्त नाही तर अतिशय उत्तम संस्कार आणि त्या संस्कारातून विद्यार्थ्यांबरोबरच राष्ट्राचं करिअर घडवण्याचं काम या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे आणि म्हणून सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, सर्व गुरुजनांना, सर्व पालकांना माझं आवाहन आहे, विनंती आहे की या सर्व लेक्चरची लिंक जी आहे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, शाळेपर्यंत, गुरुजनांपर्यंत, पालकापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। चला आपण 4थीच्या परिसर अभ्यास भाग 2 ला सुरुवात केली आणि यामध्ये इयत्ता 7वीचा धडा पाहायचा आहे, स्वराज्याचे तोरण बांधले। त्या अगोदर एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगतो। काय, एक अतिशय खायला महाग असेल अशा दारिद्र्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक मुलगा शाळेमध्ये जायला लागला। 7-8 वर्षाचा मुलगा असेल, थोडंफार लिहायला वाचायला यायला लागलं आणि त्याला एक वाईट सवय लागली। वाईट सवय काय होती, हातावरती बेंचवरती भिंतीवरती जिकडं नाही तिकडं तो पी लिहायचा, तो पी लिहायचा, तो पी लिहायचा। एकदा दोनदा शिक्षकांनी मारलं, आईवडिलांनी विचारलं, मित्रांनी विचारलं, कोणाला सांगितलं नाही। मात्र वयाच्या 52व्या वर्षी तो राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेत असताना त्यानं त्या पीचं सिक्रेट सांगितलं, पीचं रहस्य सांगितलं, पी फॉर प्रेसिडेंट। तो मुलगा होता अब्राहम लिंकन आणि त्यानं अगदी 8-10 वर्षाचा असताना जगातल्या 1 नंबरच्या देशाचा म्हणजे अमेरिकेचा 1 नंबरचा नागरिक म्हणजे प्रेसिडेंट बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते पी रूपानं त्यानं लिहून ठेवलं होतं। पहा, इतका अशक्य प्राय वाटणारं ध्येय सुद्धा त्यानं साकार केलं। याही पेक्षा अवघड असणारं ध्येय या महाराष्ट्राच्या मातीत जन्म आलेल्या शोभा नावाच्या एका मुलानं वयाच्या 10व्या वर्षी पाहिलं होतं। 10व्या वर्षी राजमुद्रेच्या रूपानं आपल्या वडिलांकडून गोल स्टेटमेंट ते लिहून घेतलं होतं आणि वयाच्या 15व्या वर्षी ते पूर्ण करण्याची शपथ घेतली होती। स्वराज्याची शपथ त्याला म्हणतात। कितीही अवघड ध्येय असलं, कितीही अशक्य प्राय वाटणारं ध्येय असलं, परंतु प्रचंड इच्छाशक्तीनं ते ठरवलं आणि तेवढ्याच इच्छाशक्तीनं ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न जर सुरुवात केली तर नक्कीच त्याला यश मिळतं, नक्कीच त्याला यश मिळतं। आणि याच यशाची गाथा, याच यशाची पहिली पायरी, यशाचा पहिला टप्पा आजच्या या धड्यातून, या पाठातून पाहणार आहोत। स्वराज्याचे तोरण बांधले। पहिला पॅरेग्राफ पाहूया आपण। स्वराज्याचे तोरण बांधले म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला पाहायचंय। नेमकं काय, रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली।
सवंगड्यांसह म्हणजे आपल्या मित्रांबरोबर, आपल्या सख्यांबरोबर. आपले मित्र कसे आहेत यावर आपलं आचरण, वागणं, आपल्या सवयी अवलंबून असतात. बघा, शिवरायांचे मित्र सुद्धा स्वराज्यासंदर्भात, राष्ट्राच्या कल्याणासंदर्भात विचार करणारे होते आणि म्हणून सर्वांनी मिळून स्वराज्याची शपथ घेतली. पण केवढे अवघड कार्य होते ते. दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. दिल्लीचा मुघल बादशाह आहे, गोव्याचे पोर्तुगीज आहेत, इकडं विजापूरचा आदिलशाह, जंजिऱ्याचा सिद्दी. या सत्तांचा दरारा मोठा होता. दरारा होता म्हणजे रुबाब होता, ताकद होती, शक्ती होती. त्यांच्या विरुद्ध ब्र काढायची कोणाची हिंमत नव्हती. म्हणजे त्यांचे ब्र काढायची म्हणजे एक शब्द सुद्धा बोलायची कोणाची हिंमत नव्हती, असा त्याचा अर्थ होतो. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूंच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ. पण शिवरायांचा निश्चय आढळ होता, त्यातूनच बळ निर्माण झाले. आणि मग ठरलंय काय? मग ठरलंय शिवरायांकडे पहा, सुपे, पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील पहा किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. पहा, हे जहागिरीतले किल्ले विजापूर दरबाराच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्याशिवाय कसले आले स्वराज्य? बरोबर का नाही? किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचे राज्य, अशा प्रकारचा नियम राज्याचा होता. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. डोंगरी किल्ला, किल्ल्याचे 4 प्रकार असतात, मुलांना लक्षात राहू द्या. डोंगरातले किल्ले आहेत ना, डोंगरावरचे वर, त्याला डोंगरी किल्ला किंवा त्याला गिरिदुर्ग म्हणतात. जंगलातला किल्ला असतो ना, त्याला वनदुर्ग म्हणतात. 4ही बाजूने पाणी असलं का अशा किल्ल्याला जलदुर्ग म्हणतात, जसा जंजिरा आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर सपाट जमिनीवर असणारा भुईकोट किल्ला. अशा रीतीने ह्या किल्ल्यांचे 4 प्रकार सुद्धा लक्षात राहू द्या. आपण तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे. हस्त म्हणजे हात, आपल्या हातात घेतला पाहिजे, आपल्या ताब्यात घेतला पाहिजे, आपण जिंकला पाहिजे, आपण मिळवला पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यास पुढे होता. कोणता किल्ला पहा, तर तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता. तोरणा किल्ला. आणि या तोरणा किल्ल्याबद्दलची ही माहिती आपण पाहतोय. बर, कुठे आहे हा तोरणा किल्ला? पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. बर, पुण्याच्या नैऋत्येस. पुण्याची नैऋत्य म्हणजे आता तुम्हाला हे पुणे पाहिलं, इकडं उत्तर दिशा, इकडं दक्षिण दिशा, इकडं पूर्व दिशा, इकडं पश्चिम दिशा. इकडं नैऋत्य दिशा आहे, इकडं वायव्य दिशा आहे, इकडं ईशान्य दिशा आहे, इकडं आग्नेय दिशा आहे. या दिशा पहिल्या कळल्या पाहिजे, बरोबर आहे की नाही? मग या आता आपल्या इकडं काय, पुण्याच्या नैऋत्य 64 किलोमीटर. किती? 64 किलोमीटर अंतरावर, 64 किलोमीटर. ओके, 64 किलोमीटरवर कानद म्हणजे काय, तर तिथं कानदी नदी आहे. पहा, त्या कानदी नदीच्या प्रदेशात म्हणून कानद खोऱ्यात हा किल्ला आहे असं म्हणतात. बरं, कानंदी नदी. पुढे डोंगरी किल्ला, तोरणा किल्ला, मोठा बाका मोठा किल्ला आहे बघा, शक्तिशाली किल्ला आहे. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या. बर, एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची आहे. पहा, ही झुंजार माची आहे आणि ही बुधला माची आहे. 2 माच्या आहेत. पहा, बर. आता ही माची म्हणजे काय, तर माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. किल्ल्यावर जो वर चालणारा भाग असतो, मध्येच नैसर्गिकरित्या सपाट भाग असतो काही ठिकाणी, त्याला माची म्हणायचं. झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे, लढाऊ आहे, लक्षात राहू द्या. ही इथली ही झुंजार माची अतिशय कठीण आणि धोकादायक. या माचीवरून खाली उतरण्याची वाट अत्यंत अवघड आणि निसरडी आहे, बरोबर. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून. ती वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार.
महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यांमध्ये तोरणा किल्ला गणला जातो. या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे. पा कुणाचं? तोरणजाई देवीचं. जसं शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर, तसं तोरणा किल्ल्यावरती तोरणजाई देवीचं देऊळ आहे, मंदिर आहे. कधी गेले तोरणा किल्ल्यावर तर अवश्य पा, तुम्हाला घर बसल्या तुम्हाला तोरणा किल्ला आणि त्या तोरणा किल्ल्यावरचे सगळे भाग पाहायला मिळतात. एवढा प्रचंड किल्ला. पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते बघा, दुर्लक्ष केलेले होते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले म्हणजे पाहिले, लक्षात आले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. काय? की शिवरायांकडे फार मोठा फौजफाटा होता का? शक्ती होते का? नाही. मुठभर मावळ्यांना घेऊन जर किल्ला जिंकायचा असेल तर दुर्लक्षित, जिथं फौजफाटा नसेल असाच किल्ला जिंकता येईल, आणि तेच हवं होतं शिवाजी महाराजांना. म्हणून तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले. आणि मग पुढचा घटक आला आपल्याला कोणता? तर स्वराज्याची नौबत झडली. नौबत म्हणजे काय? तर ते एखादी मोहीम फते झाल्यानंतर सगळ्यांना अधिकृतरित्या घोषणा करायची. ती घोषणा करताना अशी नौबत वाजवली जायची, ती स्वराज्याची नौबत. म्हणजे थोडक्यात एक मोहीम फते झाली, स्वराज्याची पहिली मोहीम फते झाली, त्याला नाव दिलं स्वराज्याची नौबत झडली. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय, निवडक म्हणजे मोजक्या काही विशेष स्पेशल निवडक, काही ठराविक निवडून घेतलेले निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले. म्हणजे त्या नदीच्या प्रदेशामध्ये, कानंदी नदीच्या साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीनं म्हणजे मोठ्या धाडसानं व हरणाच्या वेगानं झपझप तोरणा चढून गेले. म्हणजे फास्ट गेले बघा. ते काय आताच्या सारखी कुरकुरे मॅगी खात होते का दम लागायला? बरोबर आहे की नाही? आता काय गड्या दमलो, तसं नाही. घरची भाजी पोळी खात होते, सकस अन्न खात होते. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीरानं दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. तानाजी मालुसरे माहिती आहे तुम्हाला? तानाजी मालुसरे म्हणजे रायगड जिल्ह्यामधील उमरट नावाचं त्यांचं गाव आहे. पुढे आपल्याला पाहायचं, आधी लग्न कोंडाण्याची मग रायबाची पुढची, ती नंतरची घटना आहे. एसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवलेत. किल्ला ताब्यात आलाय. सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केलाय. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगरांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमलाय. शिवरायांनी या किल्ल्याला, फार मोठा आकार होता म्हणून शिवरायांनी या किल्ल्याला, तोरणा किल्ल्याला काय नाव दिलंय? प्रचंडगड असे नाव दिले. अगोदरचं नाव तोरणा, पुणे जिल्ह्यातला, आणि शिवरायांनी दिलेले नाव प्रचंडगड. का? फार मोठ्या आकाराचा आहे प्रचंड म्हणून. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे. दरवाजावर अशा पद्धतीचा शिवरायांचा भगवा ध्वज फडकवलेला आहे. आणि आता एक महत्वाचा मुद्दा आहे. काय? भवानी मातेचा आशीर्वाद. तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील केलेला पहिला किल्ला कोणता? तोरणा. म्हणजे स्वराज्याच्या कामाला सुरुवात कुठून झाली? तोरणा किल्ल्यावरून. म्हणून तर म्हटलं जातं स्वराज्याचे तोरण बांधले. तोरण बांधलंय. पहिलं यश, पहिली मोहीम फते तोरणाची. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली बघा. किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत बघा. कारभार सुरू झाला. हे बा स्वराज्याचे तोरण, इकडं रायरेश्वर, कानदखोरे, आणि हे प्रचंडगड म्हणजे तोरणा किल्ला. आणि या तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा आता कारभार सुरू झालेला आहे. आणि या शिबंदित मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमलेले आहेत त्यांनी. स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. सगळ्यांना समान. किल्ल्याची दुरुस्ती सुरू केली. आणि काय आश्चर्य, मोहरांनी गच्च भरलेल्या 4 घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या. किती? 4 घागरी सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या. कामकऱ्यांना आनंद झाला. आपल्यासारखे आत्ताचे कामकरी असते ना, लांबवले असते. मी म्हणतो ताब्यात घेता घेता हाणामाऱ्या झाल्या असत्या. मला जासन तुला कमीन असलं सुरू झालं असतं. पण ते शिवरायांचे मावळे होते.
कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिथेच धन दिले असे जो तो म्हणू लागला. आणि कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धनाच्या स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले. खरं तर तुम्हाला सांगतो, जो प्रयत्न करतो ना, जो कष्ट करतो ना, जो मेहनत घेतो ना, त्याला निसर्ग, त्याला परमेश्वर सुद्धा सहकार्य करतो, त्याच्या पाठीशी राहत असतो. म्हणून तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याचं वर्णन करत असताना असं वर्णन आहे, या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली, दारू गोळा जमा केला. उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले. बेत म्हणजे एक पुढची मोहीम आहे, एक पुढची युक्ती आहे, पुढचं काम आहे. तो बेत असा, तोरण्यापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे. काय आहे? मुरुंब देवाचा डोंगर आहे. आणि शिवरायांनी तो हेरून ठेवला होता, तोही पुणे जिल्ह्यामध्येच. हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशहानं या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. पूर्ण बांधकाम झालं नव्हतं. या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता, जास्त बंदोबस्त नव्हता, सैन्य नव्हते. तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले. आता आपला महत्वाचा मुद्दा आला, स्वराज्याची पहिली राजधानी. स्वराज्याची पहिली राजधानी असा पॉइंट, याचा अर्थ दुसरी असू शकते, तिसरी असू शकते, बरोबर का नाही? मग ती सुद्धा आपल्याला शिकायची, लक्षात ठेवायची. अगोदर पाहूया पहिली. एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले. कोणत्या? मुरुंब देवाचा डोंगर. आणि तो किल्ला ताब्यात घेतला. पा सापडलेले, तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंब देवाच्या डागडुजीसाठी खर्च केले. म्हणजे आता त्यांनी मुरुंब देवाचा जो डोंगर आहे, तो किल्ला ताब्यात घेतलाय, त्याची डागडुजी म्हणजे दुरुस्तीसाठी खर्च झाले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड. हा जो राजगड आहे त्याचं अगोदरचं नाव काय आहे? मुरुंब देवाचा डोंगर. काय नाव आहे? मुरुंब देवाचा डोंगर. आणि शिवरायांनी काय नाव दिले त्याला? राजगड असे नाव दिले. बर, गडावर पाथरवटांनी दगड घडवले, म्हणजे ते दगड घडवण्याचं काम करतात, त्यांना पाथरवट म्हणतात. गडावर पाथरवटांनी दगड घडवले. लोहाराने भाता फुंकला, म्हणजे लोखंडाचं काम करणाऱ्यांना लोहार म्हणतो आपण. लोहाराने भाता फुंकला. सुतार माहिती तुम्हाला, लाकडाची अवजारं बनवणार आहे. गवंडी बांधकाम करणारा, त्याच्या हाताखाली मजूर. सुतार, गवंडी, मजूर. भिस्ती, भिस्ती म्हणजे पाणी भरणारा, पाणी वाहणारा, अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी ठरली. मुरुंब देवाचा डोंगर म्हणजेच राजगड आहे पुणे जिल्ह्यामधला, त्याला तीच स्वराज्याची पहिली राजधानी, हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी, मराठा साम्राज्याची पहिली राजधानी. त्यालाच गडांचा गड म्हणतात, गडांचा राजा असंही म्हणतात. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे काय? तर स्वराज्याची घोडदौड. काय? शिवरायांची घोडदौड सुरू झाली. 12 मावळांतील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. 12 मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला. गावोगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले, भेटीला येऊ लागले. परंतु त्या तांदळात जसे काही खडे असतात, तांदळ असतो ना आपला भात करायचा तांदळ, त्याच्यातही खडे असतात, तसेच मावळातही काही दुष्ट लोक होते. म्हणजे काही लोक शिवरायांकडे भेटीला येत होते, शिवरायांच्या स्वराज्यात सामील होत होते, मात्र काही वाईट लोक होते बघा. शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुख लागले. काहींना दुसऱ्याचं भलं, दुसऱ्याचा आनंद पाहिला की पोटात दुख होतं. हा, असे लोक असतात बघा. काही शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराने शिवरायांविरुद्ध तक्रारी केल्या. शिवरायांविरोधात त्यानं तक्रारी केल्या.
विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या गोड दौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली. म्हणजे आदिलशहाला सांगितलं आपले किल्ले जिंकले गेले हे माहिती कळले. आता बघा शिवरायांचं चातुर्य. आता काय शिवरायांचं चातुर्य. आदिलशहा चकित झाला. चकित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. आश्चर्य वाटलंय त्याला. अरे शहाजीराजे आपल्याकडे नोकरी करते त्यांचा मुलगा आपलेच किल्ले. त्याने शहाजीराजांना जॉब विचारला. शहाजीराजांना मोठा पेच पडला. पेच पडणे म्हणजे प्रश्न पडलाय आता, बरोबर आहे की नाही. पण त्यांनी वेळ निभावून नेली. वेळ निभावून नेली की काहीतरी उत्तर दिलं त्यांनी. काय दिलं की जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही, म्हणून शिवाजी राजांनी किल्ला घेतला असावा अशी शहाजीराजांनी आदिलशहास कळवले. बरोबर. आणि शिवरायांनी आदिलशहाकडे जासूस पाठवला. जासूस म्हणजे जसं आपल्याकडे पोस्टमन पत्र घेऊन जातो ना, तसा निरोप घेऊन पाठवलेला आहे. जासूस पाठवलेला आहे. बरोबर. आणि काय तर जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतलाय. शहाजीराजांनी जे उत्तर दिलं तेच यांनी सुद्धा सांगितलं. आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला. हा आदिलशहाच्याच फायद्यासाठी घेतलाय. यात दुसरा काहीही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले. अजून शिवरायांची फौज वाढली नव्हती, ताकद वाढली नव्हती, तर कशाला शत्रुत्व घ्यायचं, गोड गोड बोलायचं. आणि आदिलशहाला अतिशय धूर्तपणानं शिवरायांनी असं गोड बोलून शांत केलं. पुढे पुढे काय पुढचा अजून प्रोग्राम काय. कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते. कोंढाणा ज्याला आज आपण सिंहगड या नावाने ओळखतो. कसं झालं हे नाव हेही सांगणार आहे तुम्हाला. आणि हा पुरंदर हे सुद्धा दोन्ही किल्ले पुणे जिल्ह्यामधले आहेत. आणि कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते. शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले. युक्तीने म्हणजे आयडिया वापरून चातुर्याने काबीज केले. फार लढायाची गरज नाही पडली. त्यानंतर रोहिडा किल्लाही ताब्यात घेतला. स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली. अशा रीतीनं इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 मधील 7व्या क्रमांकाचा पाठ, 7व्या क्रमांकाचा धडा स्वराज्याचे तोरण बांधले हा आपण कंप्लीट केला. अशा प्रकारे 4थी पासून तर 12वी पर्यंत सर्व विषय आपण कंप्लीट करणार आहोत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना, माझ्या सर्व शिक्षक बांधवांना, भगिनींना, सर्व पालक बंधू भगिनींना आव्हान आहे की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत महाराष्ट्रातल्या हे लेक्चर पोहोचले पाहिजे. लाईफ टाईम हे लेक्चर, हे पाठ मुलांना शिकायला मिळणार आहेत घर बसल्या इतक्या हाय टेक्नॉलॉजीसह. आणि म्हणून ह्या सगळ्या कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होतील. याचबरोबर अतिशय उत्तम रीत्याचे संस्कारही त्यांच्या अंतःकरणामध्ये रुजतील. म्हणूनच पाठाबरोबर जेव्हा संस्कार रुजतील तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांचं करिअर उभं राहील. आणि त्यांच्या करिअरच्या माध्यमातून त्यांचं कुटुंब नवं तर संपूर्ण राष्ट्र उभं राहील. या अपेक्षेने ही धडपड सुरू आहे. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.